नमस्कार, शिल्पाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण येळ अमावस्या स्पेशल भज्जी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, मी तूर, हरभरा, वटाणा आणखीन वरण्याचे शेंग घेतलेले आहेत। याला मी रात्रभर भिजण्यासाठी ठेवलेले आहे। आता आपण कुकर मध्ये काढून घेऊयात। आता आपण याचे 3 ते 4 शिट्टी करून घेऊयात। हे बघा, मी गॅस चालू केलेला आहे। आता आपण शिजण्यासाठी ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण पूर्ण पालेभाज्या कट करून घेऊयात। हे बघा, कांद्याची पात घेतलेली आहे, कोथिंबीर, पालक, मेथी स्वच्छ धुवून एकदम बारीक कट करून घेतलेली आहे। हे बघा, गॅस चालू केलेला आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। मोहरी, जिरे, आपण कांद्याच्या पातीचा हा बारीक कांदा कट करून घेतलेला ते आपण मिक्स करून घेऊयात। हे बघा, आपला कांदा लालसर होत आहे। त्याच्यामध्ये आपण लसूण मिक्स करून घेऊयात। आता आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकून परत मिक्स करून घेऊयात। थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात हिरवे पालेभाज्या भेटतात, त्यामुळे ही रेसिपी एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा। आता आपण तेलामध्ये थोडंसं कांद्याची पात, पालक, मेथीची भाजी आणखीन कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। शिल्लक राहिलेले आपण नंतर त्याचा वापर करणार आहोत। हे बघा, पूर्ण एकजीव झालेली आहे। चवीनुसार मीठ, मी भज्जी जास्त बनवणार आहे, तुम्ही थोडीशी कमी बनवत असेल तर चवीनुसार तुम्ही तुमच्या टाकू शकता। हळद, लाल तिखट, हे बघा, पूर्ण एकजीव झालेली आहे। आता आपण पाणी टाकून घेऊया। चिंचेचं पाणी, या ठिकाणी तुम्ही हिरवं चिंचेचं पण वापर करू शकता। हे बघा, बेसनचं पीठ घेतलेलं आहे, आपण थोडं थोडंसं पाणी टाकून ह्याला एकदम एकजीव करून घेऊयात। आपण डायरेक्ट पीठ टाकलं तर त्याचे गाठी होऊ शकतात, त्यामुळे मी असं अगोदर मिक्स करून घेतलेले आहे। हे बघा, उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण पीठ मिक्स करून घेऊयात। हे बघा, गाठी पण दिसत नाहीत। तीन ते 4 मिनिट मी शिजवून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आता आपण हे उकडवून घेतलेले वटाणा, तूर, हरभरा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता ही पूर्ण शिल्लक राहिलेली भाजी आपण त्याच्यामध्ये मिक्स करून परत एकजीव करून घेऊयात।
हे बघा पूर्ण एकजीव झालेली आहे। आता आपण याला मंद आचेवरती 10 मिनिट शिजवून घेऊयात। हे बघा 10 मिनिट झालेले आहेत। कलर पण किती छान आलेला आहे।